तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची नरेंद्र मोदींची घोषणा। तिसऱ्या टर्ममध्ये जनहिताच्या अनेक योजना आणण्याचा व्यक्त केला विश्वास। एनडीएवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल लोकांचे मानले आभार। एनडीएमध्ये घडामोडींना वेग। अमित शहांची चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांशी फोनवरून चर्चा, तर शहांचा चिराग पासवान, जितेंद्रराम मांझी यांनाही फोन। दिल्लीमध्ये उद्या इंडिया आघाडीची बैठक, तर बैठकीत एनडीएतील काही घटक पक्षही उपस्थित राहण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। देशातल्या लोकांना आता मोदी शहा नकोसे झाले आहेत। राहुल गांधींचा हल्लाबोल, संविधान जपण्याचं काम तळागाळातल्या लोकांनी व्यक्त केलं मत। इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा। भाजपवर चिडलेले आमच्या सोबत येतील, उद्धव ठाकरे यांना विश्वास। एनडीएने गाठला बहुमताचा आकडा। आतापर्यंत एनडीएला 293 जागा, भाजपच्या जागा घटल्या, इंडिया आघाडीला 232 जागा। महाराष्ट्रामध्ये मवियाची महायुतीला धोबी पछाड। आतापर्यंत महायुतीला 17, मवियाला 30 जागा। बारामतीमध्ये नंडेचा भाऊजाईला जोरदार धक्का। बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश। अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पराभूत। मुंबईतील 3 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी, तर भाजपला एकच जागा। राज्यामध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी। 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये अटीतटीच्या लढाईत अखेर रवींद्र वायकर विजयी। अवघ्या 48 मतांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांचा पराभव। कोल्हापुरात शाहू महाराज विजयी। गुलालाची उधळण करत काँग्रेस कार्यकर्त्यांचा नाद खुळा जल्लोष। साताऱ्यामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले विजयी। उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष। शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा पराभव। सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी। मवियाचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजय काका पाटील पराभूत। बीडमध्ये बजरंग सोनवणेंचा पंकजा मुंडेंना धक्का। बजरंग सोनवणे 7000 मतांनी विजयी। मराठवाड्यात भाजपला एकही जागा नाही। आपला गड राखण्यात मुख्यमंत्री शिंदेना यश। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विजयी, तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची खासदारकीची हॅट्रिक। रत्नागिरी सिंधुदुर्गात विद्यमान खासदार विनायक राऊत यांना नारायण राणेंचा धक्का, तर रायगडचा गड सुनील तटकरे यांनी राखला। अयोध्येमध्ये भाजपला धक्का। फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादीचे अवधेश प्रसाद विजयी। भाजपचे लल्लू सिंग पराभूत। मताधिक्यामध्ये राहुल गांधींची मोदींवर मात। वाराणसीमध्ये मोदींचा 1.5 लाख मतांनी विजय, पण राहुल गांधींनी रायबरेलीत मिळवला 4 लाखांनी। वायनाडमध्ये 3,64,000 मतांनी विजय। गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 7 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय, तर मध्य प्रदेशच्या विदिशामधून शिवराज सिंग चौहान यांचा 8 लाखाहून अधिक मतांनी विजय। देशामधल्या लोकांना आता मोदी शहा नकोसे झालेत। राहुल गांधींचा हल्लाबोल, संविधान जपण्याचं काम तळागाळातल्या लोकांनी केल्याचं व्यक्त केलं मत। देशात भाजपला बहुमत नाही। देशाच्या जनतेने मोदींना नाकारलंय। पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यायला हवा। लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।